श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजच्या भागात आपल्याला खूपच सुंदर असा एपिसोड दाखवलेला आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. तर इकडे गाडे पाटलांच्या घरी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू असते आणि त्यावेळी रेणुकाला आणि त्या निलांबरीला विना आणि भावना देखील मदत करत असतात. पण भावनाला असं काम करताना पाहून लक्ष्मीला वाईट वाटतं आणि मग ती सरळ भावनासोबत बोलायला जाते. ती भावनाला म्हणत असते की बाळा, तू अजून असं किती दिवस दुसऱ्यांच्या कार्यक्रमात काम करणार आहे? तुला वाटत नाही का की तुझ्या कार्यक्रमामध्ये इतरांनी काम करावं? ते ऐकून भावना हसून विचारते की आई हे काय बोलतेस तू? आणि त्यावेळी लक्ष्मी म्हणत असते की मला माहिती आहे तुला लग्नाचा विषय काढलेला आवडत नाही. तू प्रत्येक वेळा हा विषय मुद्दामून टाळण्याचा प्रयत्न करते. पण बाळा, अजून किती दिवस तू अशी एकटी राहणार आहे? आयुष्यामध्ये जोडीदाराची गरज असते ना. आपल्याला असं नाही की जोडीदाराशिवाय आपण जगू शकणार नाही, मात्र जोडीदाराशिवाय जगणं एकदम बकास असतं. आणि मला खरंच असं वाटतं की तू आता तुझ्या लग्नाचा विचार करायला पाहिजे. पण भावना तो विषय थांबवण्याचा प्रयत्न करत असते. पण लक्ष्मी रडतच तिला म्हणू लागते की भावना, माझं काय चुकतं ग? का ग? मला असं वाटणार नाही का की माझ्याही मुलीच्या कपाळावर कुंकू असावं, हातामध्ये हिरव्या चुडा असाव्या, गळ्यात सौभाग्याचं लेणं असावं, मंगळसूत्र असावं. इथे बघ आजूबाजूला तुझ्या वयाच्या सगळ्या मुलीचं लग्न झालं आहे. मग मला असं वाटणं काही चुकीचं आहे का? आणि त्यावेळी भावनाला देखील वाईट वाटतं. तितक्याच विना आणि सिंचना त्या ठिकाणी येतात. त्यामुळे लक्ष्मी डोळे पुसून तिथून निघून जाते. पण त्या दोघींनाही अंदाज येतो की नेमकं काहीतरी झालं आहे. त्यांना काहीतरी बिनसलेलं त्यांना लक्षात आलेलं असतं आणि त्यामुळे त्या भावनाला धीर देतात. दुसरीकडे जयंत त्याचं काम करत असतो. जान्हवी त्याच्यासाठी नाश्ता बनवत असते. जयंतला आलेली सगळे मेल चेक करत असतो आणि मग त्यानंतर तो विश्वासच्या बाबांना कॉल करतो, कारण त्यांनी जो मेल पाठवला असतो तो जयंतने वाचलेला असतो आणि त्यालाही त्यांच्या कंपनीसोबत काम करायचं असतं. पण नेमका तो कॉल विश्वा रिसीव्ह करतो, परंतु त्यावेळी जयंतला काही त्याचा आवाज येत नाही आणि त्याचा आवाजही विश्वापर्यंत पोहोचत नाही. आणि मग त्यानंतर विश्वाचे बाबा येतात आणि मग जयंत त्याच्याशी बोलतो. जयंत आपल्यासोबत काम करायला तयार आहे हे कळल्यावर विश्वाच्या बाबांना खूप आनंद होतो आणि मग ते दोघेजण लवकरात लवकर मीटिंग करायचं ठरवतात. आणि मग जयंत फोन ठेवतो आणि जान्हवी सोबत नाश्ता करायला बसतो. तर विश्वाचे बाबा विश्वाला सांगत असतात की आपल्यासाठी ही खूप मोठी डील आहे आणि मला असं वाटतं की या प्रोजेक्टमध्ये तू स्वतः लक्ष घालावं, सगळ्या मीटिंग तू अटेंड कराव्यात. आणि त्यावेळी विश्वासही आनंदाने होकार देतो. दुसरीकडे गाडे पाटलांच्या घरी आजी सांगिततील त्याप्रमाणे रेणुका आणि निलांबरी सगळी तयारी करत असतात. आणि मग आजी सिद्धूला बोलवायला सांगतात. तर निलांबरी मुद्दामून भावनाला म्हणते की भावना, तू जा आणि सिद्धूला खाली घेऊन ये. आणि मग नाईलाजाने भावना सिद्धूच्या खोली जाण्यासाठी निघते. तर निलांबरी खुश होते. सिद्धू त्याच्या खोलीमध्ये तयार होत असतो आणि त्यांच्या अंगठीकडे पाहत असतो. तितक्याच भावना त्या ठिकाणी येते. ती म्हणत असते की सिद्धिराज, अजून किती वेळ तुम्ही इथे असे थांबणार आहात? खाली सगळेजण तुमची वाट बघतायत, सगळ्यांना जाऊ द्या. पण पूर्वीला तुम्ही अजून असे किती वेळ ताटकळत ठेवणार आहात? आणि मग त्यानंतर ती स्वतः सिद्धूच्या गळ्यामध्ये त्याच्या शेरवानीवरची ओढणी टाकते, त्याचा ड्रेस व्यवस्थित करते आणि म्हणत असते की आता तुम्ही एकदम हँडसम दिसताय, फक्त चेहऱ्यावर थोडंसं हसू आणा. आणि त्यावेळी सिद्धू मात्र मनाशीच विचार करत असतो की देवा, हे काय थट्टा चाललास तू? मला हे सगळं भावना मॅडमकडून हवं होतं, पण एक मैत्रीण म्हणून नाही तर बायको म्हणून. आणि मग तो भावना सोबत खाली जाण्यासाठी निघतो. दुसरीकडे वेंकी त्याच्या दुकानावर आलेला असतो, पण त्याला समजतं की समोरच्या दुकानावर आरती नाहीये. त्यामुळे मग तो तिच्या आईला आरतीबद्दल विचारला जातो आणि त्यावेळी त्याला असं समजतं की आरती आज घरीच थांबली आहे. आणि मग तो परत त्याच्या दुकानावर येतो. पण मग त्यानंतर आरतीच्या त्या दुकानावर ज्या माणसाकडून आरतीने आणि तिच्या आईने पैसे घेतलेले असतात तो माणूस येतो आणि आरतीच्या आईकडे पैसे मागू लागतो. त्या हात जोडून त्याला विनवणी करत म्हणत असतात की आम्हाला 1 महिन्याची मुदत द्या, आम्ही तुमचे सगळे पैसे परत देतो व्याजासकट. मात्र तो माणूस म्हणत असतो की ते पैशाचं जाऊ द्या, हवं तर आपण आपल्यातलं नातं
मग ती तुमच्याकडे एकही रुपया घेणार नाही. मग ते ऐकून आरतीची आई घाबरतच म्हणते की माझी मुलगी यासाठी तयार होणार नाही. आम्ही तुम्हाला तुमचे सगळे पैसे देतो ना. मग तो माणूस खूपच चिडतो आणि काही गुंडांना त्या ठिकाणी बोलावून घेतो. तर दुसरीकडे रेणुकाची खूपच धावपळ सुरू असते आणि त्यामुळे लक्ष्मी तिला म्हणते की रेणुकाताई तुम्ही थोडा वेळ बसा. आणि मग ती स्वतः रेणुकाला पान देते. तर रेणुका म्हणत असते की लक्ष्मीताई खरंच माझी खूप धावपळ गडबड सुरू होते, पण तुमच्यासारखं असं कोणीतरी 2 मिनिटे जवळ बसून पाणी विचारलं ना तर माणसाला खरंच बरं वाटतं. आणि त्यावेळी लक्ष्मी म्हणते की हो ताई, मला माहिती आहे ना, घरात जर एखादा कार्यक्रम असला ना तर एखाद्या बाईची किती धावपळ होती ते, आणि म्हणूनच मी तुम्हाला थोडा वेळ बसायला सांगितलं. मग त्यानंतर त्या दोघीजणी सिद्धूबद्दल आणि पूर्वीबद्दल बोलू लागतात आणि बोलता बोलता रेणुका सिंचना आणि हरीशच्या लग्नाचा विषय काढते. तर लक्ष्मी म्हणत असते की मला माहिती आहे तुम्हाला तुमच्या मुलीचं लग्न बघता आलं नाही. तुम्हाला जितकं त्या गोष्टीची वाईट वाटते ना तितकंच मला सुद्धाही वाईट वाटतं. माझ्या मनातही खंत आहे. पण मला एकाच गोष्टीचा आनंद होतो की हरीश आणि सिंचनाचं एकमेकावर खूप प्रेम आहे आणि ते दोघेही एकमेकांसोबत खूपच खुश आहेत. त्यावेळी रेणुका म्हणते की हो तुम्ही सुद्धा पळून जाऊन लग्न केलं ना. आणि त्यावेळी लक्ष्मी म्हणते की हो आमचंही पळून जाऊनच लग्न झालं, पण मला काय वाटतं सांगू का, लग्न पळून जाऊन केलं असावं किंवा विधिवंत, मात्र ज्यांचं एकमेकावर प्रेम आहे त्यांनी आयुष्यभर एकत्र राहावं महत्त्वाचं आहे. आणि तिचं ते बोलणं रेणुकालाही पटतं. त्यांच्या गप्पा सुरू असतात. भावना आणि सिद्धू त्या ठिकाणी येतात आणि त्या दोघांना एकत्र येताना बघून लक्ष्मीला तर खूप आनंद होतो. तर दुसरीकडे त्या माणसाने काही गुंड बोलवलेले असतात आणि तो आरतीच्या दुकानाची तोडफोड करायला सुरुवात करतात. त्यामुळे आरतीची आई खूपच घाबरते. पण मग वेंकी त्यांच्या मदतीसाठी धावून जातो आणि तो त्या गुंडाची चांगली धुलाई करतो आणि ते त्या सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. ते सगळे गुंड एकत्र वेंकीच्या अंगावर धावून येतात, पण वेंकी एकटा त्यांना पुरून उरतो आणि त्यांना तिथून पळवूनही लावतो आणि आरतीच्या आईला धीरही देतो. दुसरीकडे तो सप्लायर घराच्या बाहेर हरीशला भेटतो आणि त्याला विचारतो की माझे पैसे कधी देणार आहेस. तर हरीश घाबरून म्हणत असतो की सर मी लवकरात लवकर तुमचे पैसे परत करतो, पण तुम्ही प्लीज इथून काही बोलू नका. हे माझ्या बायकोचं माहेर आहे. जर इथे एखादा तमाशा झाला ना तर माझी नाचिक्की होईल, माझी इज्जत जाईल. आणि त्यावर तो माणूस सरळ हरीशची कॉलर पकडत म्हणतो की तुला मी फक्त 1 आठवड्याची मुदत देतोय. जर तू मला माझे पैसे परत केले नाही ना तर मग मी ना तुझं माहेर बघणार नाही, सासर बघणार नाही. मी सगळ्यांना सांगेन तू काय केलंस. आणि मग तो हरीशच्या हातात जी आहेराची पिशवी असते ती घेऊन निघून जातो. पण तितक्याच सिंचना त्या ठिकाणी येते. ती त्या सगळ्याबद्दल हरीशला विचारते, पण हरीश तिला असं सांगत नाही. विषय दाबण्याचा प्रयत्न करत असतो. अगं तो माझा बालपणीचा मित्र आहे, माझ्यासोबत मस्करी करत होता. आणि मग तो पटकन घरात जातो. सिंचनाला मात्र काहीतरी गडबड असल्याचं संशय आलेलं असतं. ती म्हणते सुद्धा की माहिती नाही का, पण तू काहीतरी माझ्यापासून लपवतो असं मला वाटतंय. दुसरीकडे भावना आणि सिद्धू खाली येतात. सगळेजण कौतुकाने त्या दोघांकडे पाहत असतात. मग त्यानंतर सिंचना सिद्धूला घेऊन पूर्वीकडे जाते. ते दोघेजण एका ठिकाणी बसतात. मग सगळ्या बायका त्या दोघांची सट्टामस्करी करत असतात आणि मग त्यांना नाव घेण्याचाही आग्रह करत असतात. दुसरीकडे निलांबरी मात्र सिद्धूच्या विरोधात रेणुकाचे कान भरत असते. ती म्हणत असते की आई बघितलं ना सिद्धूचा चेहरा कसा झालाय, ते त्यांनी जर या लग्नाला निकाल दिला तर. पण रेणुका म्हणते की तू उगाच काहीतरी बोलू नको, मला माहिती आहे माझा मुलगा माझ्या शब्दाबाहेर नाही. दुसरीकडे सगळ्या बायका सिद्धूला आणि पूर्वीला नाव घेण्याचा आग्रह करतात. नाईलाजाने पूर्वी नाव घेते पण सिद्धू नकार देतो. पण मग भावनाच म्हणते की सिद्धिराज घ्या ना तुम्ही नाव. आणि त्यामुळे सिद्धू एक नाव घेतो आणि त्यामध्ये तो भावनाचंही नाव ॲड करतो आणि पूर्वीचं सुद्धा. त्यानंतर मग हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. त्यावेळी रेणुका संपतरावांना आतमध्ये बोलावून घेतात. त्यांना म्हणते की आपण आधी हरीशरावांचं आणि सिंचनाचं मानपान करूयात. आणि त्यावर तेही आनंदाने हो म्हणतात आणि मग ते दोघेजण हरीश आणि सिंचनाचा मानपान करतात. मग रेणुका सिद्धूला आणि पूर्वीला पाटावर बसायला सांगते. मात्र त्यावेळी तिच्या लक्षात येतं की कुंकवाचा करंडा त्या ठिकाणी नाही आणि तितक्यात भावनाचं त्या कुंकवाच्या करंड्यावर लक्ष जातं. ती तो करंडा उचलून रेणुकाकडे देते, पण ते पाहून ती आजी खूप मोठ्याने ओरडते. ती म्हणत असते की अगं तुला काही अक्कल आहे की नाही, इतकी मोठी घोडी झाली तरी तुला कळत नाहीये का दुसऱ्यांच्या घरात जाऊन कसं वागायचं ते. आणि त्या आजींचं असं अचानक मोठ्याने ओरडलेलं पाहून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. नेमकं कळतच नाही की काय झालंय.
तर त्या आजी भावनाला म्हणत असतात की अगं किती विलक्षण कार्टी आहेस तू, लग्नाच्या दिवशी स्वतःच्या नवऱ्याला खाल्लंस ते काय कमी होतं का, आता इथे येऊन आमच्या घरात कुंकवाला हात लावते, कळत नाहीये का तुला, हा किती मोठा अपशकुन आहे. ते आजी आणि आजीच्या अशा बोलण्यामुळे भावनाला खूप वाईट वाटतं, तिचं मन खूप दुखवून आलेले असतात, तिचे डोळे भरून आलेले असतात. इतर सगळेजण देखील तिच्याकडे पाहत असतात. लक्ष्मी विना सिंचना यांनाही त्रास होत असतो, पण त्या आजी पुढे काहीच बोलू शकत नसतात. तर आजी तोंडाला येईल ते भावनाला बोलत असतात. त्यानंतर त्या कार्यक्रमासाठी आलेल्या बायका सुद्धा भावनाबद्दल कुजबू लागतात. त्या म्हणत असतात की आईला कळत नाही का अशा कार्यक्रमासाठी या मुलाला कशाला घेऊन यायचं. तर ती आजी म्हणत असते की खरंच अलक्ष्मी आहे, कशाला कार्यक्रमासाठी आले काय माहिती, आणि जर एवढंच तुला कुंकू लावायची हौस असेल ना तर जाऊन लग्न कर, आणि लग्न होत नसेल ना तर गुपचूप घरात बस. आणि मग ती आजी लक्ष्मीला सुद्धा वाटेल ते बोलायला सुरुवात करते, आणि मग ते सहन न झाल्याने सिद्धू मोठ्याने ओरडतो की आजी बास कर. आणि सिद्धूच्या आवाजामुळे सगळेजण दचकून त्याच्याकडे पाहू लागतात. सिद्धू रागातच त्या आजींना म्हणत असतो की काय चाललंय आजी तुझं, हे तुझ्या या जुनाट कल्पना तुझ्या जवळच ठेव, त्या आमच्यावर लादू नको. आणि तू काय काढलंय पत्रिका मंगळ वगैरे, अगं त्यापेक्षा भावना मॅडमचं मन बघ, कारण माणसाचं मन चांगलं असणं गरजेचं असतं, पत्रिका नाही. आणि मग त्यानंतर त्या आजींना तो चांगला सुनावतो, त्यामुळे आजी गप्प बसतात. मग सिद्धूचं बोलणं ऐकून रेणुकाला तर आश्चर्याचा धक्काच बसतो. त्यानंतर नीलांबरी तिला म्हणू लागते की आई बघताना हा सिद्धू भावनाची आणि दळवी कुटुंबाची किती बाजू घेतोय ते. मग त्यानंतर सिद्धू लक्ष्मीकडे आणि भावनाकडे जातो, त्या दोघींचे अक्षरशः हात जोडून माफी मागतो. पण विना म्हणत असते की आई आता आपण इथे थांबायला नको. सिंचना सुद्धा म्हणते की हो आई आपण घरी जाऊयात. मग त्यावेळी सिद्धू म्हणतो की प्लीज काकू तुम्ही कुठेही जाऊ नका, तुम्ही इथेच थांबा, आणि तुम्हाला घाबरण्याची काहीच गरज नाहीये, मी आहे तुमच्यासोबत. आणि मग पूर्वी सुद्धा लक्ष्मीची आणि भावनाची माफी मागते. त्यानंतर कार्यक्रमाला थांबवण्याचा आग्रह करते. आणि मग त्यानंतर सुद्धा तयार होताना त्यानंतर मग पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. रेणुका कुंकुवाचा ताट सिद्धूकडे देते आणि त्याला सांगते की हे कुंकू तू देवीला दाखव, आणि मग त्यानंतर पूर्वीच्या कपाळाला लाव. आणि त्याप्रमाणे सिद्धू देवीच्या पुढे तो ताट घेऊन जातो. तो मनाशीच म्हणत असतो की देवी हे सगळं काय चाललंय ग, यातून मला बाहेर पडायचंय, आता तूच काहीतरी मार्ग दाखव. आणि मग तो ताट घेऊन उचलत असतानाच त्याचा पाय त्याच्याच गळ्यातील ओढणीमध्ये अडकतो, आणि त्यामुळे त्याचा तोल जातो, आणि तो ताट खाली पडतं. मग त्या ताटातील कुंकू उडतं आणि ते नेमकं भावनाच्या कपाळावर जाऊन पडतं. हे बघून घरातल्या सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. आजी तर मोठ्याने सोडून म्हणते की हा किती मोठा अपशकुन आहे, माझ्या सिद्धूच्या हातचं कुंकू या अलक्ष्मी कार्टीच्या कपाळाला लागलं. त्यामुळे सगळेजण भावनाकडे पाहू लागतात. मग त्यानंतर सिंचनाच पळत म्हणते की आजी प्लीज आता तू वाटेल ते बोलू नको, अगं जे काही घडतोय तो फक्त एक छोटासा ऍक्सिडेंट होता, यात कुणाचीही चूक नाहीये. मग पूर्वी सुद्धा म्हणते की हो प्लीज आता पुन्हा विषय वाढवू नका. ती सगळ्यांना हात जोडून म्हणते की जे काही घडतं त्याचा विचार करू नका. पण त्यावेळी रेणुका मात्र मनाशीच म्हणत असते की देवी हे सगळं काय आहे ग, माझ्या सिद्धूच्या हातचं कुंकू पूर्वीच्या कपाळाला लागण्याऐवजी भावनाच्या कपाळाला कसं काय लागलं. आणि ती भावनाकडे पाहत बसते. लक्ष्मी सुद्धा मनाशीच म्हणत असते की देवी हा कसला चमत्कार म्हणायचा. मग तिला असं वाटतं की देवीने हा तिला जाणून बुजून संकेत दिलाय की भावनाच्या नशिबात सौभाग्य आहे, त्यामुळे ती खूपच खुश होते. तर मित्रांनो मालिकेच्या पुढील अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता सिद्धू आणि भावनाचं नातं हे स्वर्गात जोडलेलं आहे. हे न कळतपणे सगळ्यांना संकेत देऊन देवी आईने चमत्कार केलेला असतो. परंतु या सगळ्यावर काय परिणाम होतो आणि सिद्धूचं प्रेम भावना कशा प्रकारे स्वीकारेल हे आपण पुढील भागात पाहणार आहोत. धन्यवाद.